नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ सर्व अभियोग्यताधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि अतिशय एक आनंदाची बातमी देखील आहे सर्व अभियोग्यताधारकांसाठी. याचं कारण असं की गेल्या अनेक दिवसांपासून पवित्र पोर्टल सुरू तर झालेलं आहे, परंतु यावर अभियोग्यताधारकांसाठी प्राधान्यक्रम देण्याची सुविधा अद्याप देखील सुरू झालेली नाहीये. अभियोग्यताधारक प्राधान्यक्रम देण्याची वाट पाहत आहेत, परंतु सर्व अभियोग्यताधारक मित्रांसाठी एक अतिशय महत्वाची गोष्ट ही आहे की जास्तीत जास्त जर उमेदवारांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे असेल तर पवित्र पोर्टलवर जागा जास्त यायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी शासनाने ही जी पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याची जी प्रोसेस सुरू आहे त्याला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे, बरोबर आहे. आणि ही मुदतवाढ कुठपर्यंत दिलेली आहे आपणा सर्वांना कल्पना असेल तर ही मुदतवाढ प्रामुख्याने 10 जुलै पर्यंत देण्यात आलेली आहे. आता 10 जुलै पर्यंत साधारणतः ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा विविध खाजगी शैक्षणिक आस्थापना असतील, या सर्व आस्थापनांनी जाहिराती अपलोड करणं अपेक्षित आहे आणि जेवढ्या जास्तीत जास्त जागा अपलोड होतील तर तेवढ्या जास्तीत जास्त जागा या पवित्र पोर्टलमध्ये भरतीकरिता आणल्या जातील. त्याचे 2 टप्पे होणार आहेत, फेज 1 आणि फेज 2. आणि त्या दोनही टप्प्यांमध्ये एकूण जेवढ्या जागा उपलब्ध होतील त्याची किती जागा अपलोड होणार आहेत, पूर्ण जागा अपलोड होणार, परंतु त्याचे फक्त 80% पद भरती. बघा, त्याची किती टक्के पद भरती होणार आहे? 80% पद भरती. आता जागा किती येणार हा एक सर्वांच्या मनामधला एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही बघितलं असेल बातम्यांमध्ये, प्रसार माध्यमांमध्ये देखील विविध माध्यमांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की किती जागा येणार आहे. तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने प्राधान्यक्रम कधी सुरू होऊ शकतील, जागा किती येतील, फेज 1 सुरू झाला तर तो कधीपर्यंत कंप्लीट होईल आणि तयारी पुढील कोणची करायला पाहिजे, कशा प्रकारे तयारी करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो. परंतु तत्पूर्वी आपणा सर्वांना एक विनंती आहे की अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला असे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स, शिक्षक भरती तसेच पवित्र पोर्टल किंवा शिक्षक पात्रता परीक्षा यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. बघा मित्रांनो, आपले जे महाराष्ट्र राज्याचे सहाय्यक आयुक्त आहेत ज्यांचं नाव आहे शशिकांत चिमणे, तर शशिकांत चिमणे सरांनी असं सांगितलेलं आहे की आता इथून पुढे जे काही समजा आता 10 जुलै पर्यंतची डेट आहे, या 10 जुलै पर्यंत पवित्र पोर्टलवर विविध आस्थापनांच्या जाहिराती अपलोड होतील. तोपर्यंत जेवढ्या जागा येतील तेवढ्या सगळ्या जागा पवित्र पोर्टलला घेण्यात येतील. परंतु मित्रांनो, जर या 10 तारखेपर्यंत देखील सर्व आस्थापनांनी जागा जर अपलोड केलेल्या नसतील तर काही प्रमाणामध्ये या 10 तारखेला देखील एक्सटेन्शन मिळू शकते. परंतु आता वारंवार एक्सटेन्शन देणं हे आपल्या अभियोग्यताधारकांना अपेक्षित नाहीये, कारण आता अभियोग्यताधारकांची जी काही आता सहनशील शक्ती आहे, सहनशीलता आहे, ती आता एकदम टोकावर आलेली आहे आणि इथून पुढे आता मुदतवाढ नको, जेवढ्या येतील तेवढ्या आम्हाला येऊ द्या, अशा प्रकारची मानसिकता देखील बऱ्याच अभियोग्यताधारकांची आहे. परंतु मोठ्या प्रमाणात जाहिराती येण्यासाठी शासन याच्यावर काय निर्णय घेऊ शकते हे आपल्याला पुढे काही दिवसानंतर समजणार आहे. पण आज रोजी जी परिस्थिती आहे तर त्यामध्ये माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला कळते की 15 ते साधारणतः 18,000 एवढे पद, म्हणजे एवढ्या जागा येणार आहेत पवित्र पोर्टलला. तर ही देखील एक खूप चांगली उपलब्धी आहे अभियोग्यताधारकांसाठी. साधारणतः 18,000 जर जागा पवित्र पोर्टलला येत असतील तर तुम्हा सर्वांना खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्कोप असणार आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांचे गुण हे मीडियम किंवा चांगले आहेत, या सर्व अभियोग्यताधारकांचं सिलेक्शन त्याच्यामध्ये होऊ शकते आणि ॲव्हरेज स्कोअर असणाऱ्या उमेदवारांनी देखील विशिष्ट पद्धतीने काळजीपूर्वक प्राधान्यक्रम दिलं तर त्यांचं देखील या ठिकाणी सिलेक्शन होण्याचं जे काही चान्सेस आहेत ते आपण आहेत असं म्हणू शकतो. आता हे तर झालं जागा किती येणार याच्या संदर्भातील. त्याचबरोबर आता प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया कधीपर्यंत सुरू होऊ शकते याच्यावर आता आपण माहिती घेऊया. बघा, 10 जुलै पर्यंत आपल्याला जाहिराती अपलोड होणार आहेत हे माहित आहे.
पण या ठिकाणी शशिकांत चिमणे साहेबांनी हे देखील सांगितलेलं आहे की आपल्याला 10 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्याच्या पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये जे काही स्थानिक स्वराज्य संस्थाची रिक्त पदं आहेत याच्यासाठी मेरिट लिस्ट तयार केली जाईल आणि साधारणतः ती मेरिट लिस्ट ही 15 ते 20 दिवसात तयार केली जाईल. मग आता 10 जुलै आणि 20 दिवस जर आपण ऍड केले तर साधारणतः आपला जुलै महिना तर इथेच पूर्ण होणार आहे, बरोबर आहे की नाही. मग यामध्ये मेरिट लिस्ट तयार जर झाली असं आपण मानलं तर मेरिट लिस्ट नंतर फेज 1 ची जी म्हणजे विदाउट इंटरव्ह्यूचा हा जो टप्पा आहे ऑगस्ट महिन्यात सुरू होऊ शकतो आणि 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये जॉईनिंग जर मिळाल्या तर 15 ऑगस्ट पर्यंत जे काही चांगले गुणवत्ताधारक उमेदवार आहेत ते आपल्या या शिक्षक मित्र बनून विद्यार्थ्यांना शिकवायला एखाद्या जिल्हा परिषद म्हणा किंवा खाजगी शैक्षणिक संस्था असतील ज्या विना मुलाखतच्या राऊंड मध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकते. पण याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की आता इथे ही एक्सटेन्शन व्हायला नाही पाहिजे. म्हणजे ही 10 जुलै तारीख जर एक्सटेंड झाली साधारणतः एवढ्या कमी वेळेमध्ये, आता तुम्ही बघितलं गेल्या 1 वर्षापासून जाहिराती अपलोड करण्यासाठी वेळ होता, पण आता ती प्रोसेस एकदम स्लो गतीने सुरू झालेली आहे. मग आणखीनही 7-8 दिवस जर मुदतवाढ दिली तर त्याच्यामध्ये जागा आणखीन वाढू शकतात. तर ही जर 8 ते 10 दिवस एक्सटेन्शन झाली तर काय होते की 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान ज्यांची निवड व्हायची होती ती ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस व्हायला लागेल आणि ऑगस्ट महिना संपल्याच्या नंतर जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 5 सप्टेंबर पर्यंत तुमचं सिलेक्शन हे त्या ठिकाणी होऊ शकते, निवड होऊ शकते. गुणानुक्रमे निवड होणे, त्याच्यानंतर जॉईनिंगसाठी साधारणतः 15 सप्टेंबर पर्यंत देखील दिवस निघू शकतात. अशा प्रकारे विलंब त्या ठिकाणी होऊ शकतो आणि यामध्ये विनामुलाखतचा जो टप्पा आहे तो पहिले होईल आणि मुलाखतीसह राऊंड हा त्याच्यानंतर होईल. आणि असं होत असताना अनेक उमेदवारांचं या ठिकाणी शिक्षक होण्याचं स्वप्न ते पूर्ण होईल, परंतु त्यासाठी सप्टेंबर महिना यावा लागू शकतो. तर अशा प्रकारे काय होऊ शकते की सप्टेंबर महिन्यापर्यंत सिलेक्शन होऊ शकते. पण त्याच्या आधी जी प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया आहे याच्यासाठी तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही. मग हा जो इथे रोड मॅप तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे तर प्राधान्यक्रम कधी देणे सुरू होईल. आता 10 जुलै नंतर काय होणार आहे बघा, 10 जुलै नंतर एक्सटेन्शन जर नाही झालं तर लगेचच तुम्हाला प्राधान्यक्रमाचा टॅब ओपन होईल आणि जास्तीत जास्त तुम्हाला 10 ते 15 दिवस तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यासाठी मिळतील. मग 10 ते 15 दिवस जर प्राधान्यक्रम देण्यासाठी मिळेल तर जुलै महिना आपला प्राधान्यक्रम देण्यामध्ये गेला, बरोबर आहे. प्राधान्यक्रम दिल्याच्या नंतर मेरिट लिस्ट होणार आहे मित्रांनो. मेरिट लिस्ट येणार आहे आणि ही मेरिट लिस्ट बनवण्यासाठी 15 ते 20 दिवस लागतील. म्हणजे तुम्हाला आता 15 ऑगस्ट या ठिकाणी झालेला आहे. बघा या ठिकाणी 15 ऑगस्ट पर्यंत डेट आलेली आहे आणि 15 ऑगस्टच्या नंतर मग काय होईल, रिकमेंडेशन मिळणार आहे. आता हे जे रिकमेंडेशन्स यांना मिळणार आहे म्हणजे गुणानुक्रमे ज्यांची निवड होणार आहे त्यांना साधारणतः 15 दिवस हे जॉईनिंग साठी दिले जातील आणि ही जॉईनिंग ही कधीपर्यंत होईल, ही ऑगस्ट अखेर. आलं लक्षात. तर सप्टेंबर महिन्यापर्यंत ही पहिली जॉईनिंग असेल विदाउट इंटरव्ह्यूची. अशा प्रकारे ही प्रोसेस होऊ शकते सुरू. याच्यासाठी अधिकृत जे काही रोड मॅप आहे तो जरी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी अपलोड केलेला नसेल मित्रांनो, तरी देखील एक अंदाजे अशा प्रकारे ही प्रोसेस सुरू होऊ शकते. याला विलंब देखील होऊ शकतो. जर इथे एक्सटेन्शन झालं तर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्याला देखील थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे हे जी शिक्षक भरतीची जी प्रोसेस आहे साधारणतः सुरू होताना दिसत आहे. त्यामुळे आता सर्व अभियोग्यता धारकांनी तयारी करायला पाहिजे. आता पुढचा मुद्दा आहे की आपण कोणती तयारी करावी. नंबर 1, आता ज्यांचा गुण चांगले आहेत, ज्यांचं सिलेक्शन हे हमखास होऊ शकते अशा उमेदवारांनी आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ना त्याच्या ओरिजिनल कॉपीज, झेरॉक्स कॉपीज ह्या सगळ्या रेडी करून ठेवावे. विविध प्रमाणपत्र असतील, जे काही आरक्षण आहे सामाजिक असेल समांतर असेल, हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे देखील गोळा करून ठेवा.
जेणेकरून तुम्हाला याचं जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला वेळेवर गोंधळ उडणार नाही. महिला भगिनींच्या बाबतीत देखील हेच महत्वाचं आहे की तुम्ही तुमचे जे काही लग्नानंतरचे नावामध्ये बदल झालेले आहेत तर याच्यासाठी गॅझेट असेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट असेल, नावात बदल असेल तर त्या संदर्भातील पुरावे, ऍफिडेव्हिट हे सगळं जे काही लागते ते काढून रेडी ठेवायला पाहिजे. आणि ज्या उमेदवारांची मुलाखतीसह या राऊंडसाठी निवड होऊ शकते अशा उमेदवारांनी मात्र गाफील राहायला परवडणार नाही, कारण त्यांनी आता या ठिकाणी इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू ज्याला आपण म्हणतो तर इंटरव्ह्यूची तयारी सुरू करायला पाहिजे मित्रांनो. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला मुलाखतीसाठी गुण आहेत, तुमच्या जे काही पाठ टाचन असेल, पाठ नियोजन असेल त्याचे गुण आहेत, हे जे सादरीकरण आहे, मुलांचं मूल्यांकन आहे, त्यामुळे जे तुमचा जो काही त्या ठिकाणी परफॉर्मन्स आहे त्याला देखील गुण आहेत मित्रांनो. तर त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. बऱ्याच उमेदवारांना वाटते की मला माहिती आहे, मला अनुभव आहे, मला नॉलेज आहे, पण मित्रांनो ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष बोलतो, पॅनलच्या समोर बोलतो तर त्यावेळेस मात्र आपल्याला कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखं वाटू शकते. त्यामुळे आतापासून तयारी करायला लागा. व्हिडिओजच्या माध्यमातून मी देखील तुम्हाला मुलाखतीची तयारी कशी करावी, त्यानंतर प्राधान्यक्रम कसं द्यावेत, प्राधान्यक्रम देताना जाहिरातीचं वाचन करणं गरजेचं आहे, मागील कटऑफचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आपली निवड कुठे होऊ शकते हे पाहणं गरजेचं आहे, कमी स्पर्धेचे ठिकाण कसे ओळखावे हे देखील महत्वाचं आहे. हे सगळं स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी निशुल्कपणे मी तुम्हाला पहिलेही सांगत होतो मित्रांनो आणि इथून पुढे देखील सांगत राहणार आहे. त्यामुळे या चॅनलशी आपल्या जोडलेलं राहा. हे तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे, सदैव तुमच्यासाठी तयार आहे. तर तुमच्या या मित्राच्या या चॅनलला म्हणजे तुमच्या स्वतःच्याच या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून घ्या आणि आपल्या मित्रांसोबत देखील ह्या चॅनलची व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील आणि तुम्हाला देखील या व्हिडिओचा फायदा होईल. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नोंदवा. तुम्हाला देखील याच्या संदर्भात काय वाटते हे देखील कमेंटमध्ये नक्की नोंदवा. आणि राहिला कला शिक्षक, क्रीडा शिक्षक तसेच शारीरिक शिक्षक यांच्या देखील जागा या माध्यमात येणार आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही देखील आनंदाच्या या बातमीला डावलू नका, कारण तुमच्या देखील जागा या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. माध्यमिक स्तरावर जो काही कला शिक्षक, शारीरिक शिक्षक आहेत, कार्यानुभव शिक्षक आहे यांच्या जागा भरल्या जाणार आहेत, त्यांच्या देखील जागा यामध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील यासाठी तयारी करायला हरकत नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील सांगा आणि आणखीन कोणत्या मुद्द्यावर आपल्याला व्हिडिओज हवे आहेत ते देखील कमेंटमध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला देखील प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरती, पवित्र पडतो तसेच शिक्षक पात्रता परीक्षा यांच्या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टुडे.